नमस्कार. मी अविरक्षाकर. मी एक समाजसेवक आणि एक साधारण अभिनेता आहे. आपण यापूर्वी माझे फिल्मी जॉब विथ अविरक्षाकर हे व्हिडिओज बघितले व प्रस्तावनेवाला काल आपण बघितला. तर प्रस्तावनेमध्ये मी सांगितलंच आहे की मराठीमध्ये आपल्याला करायचं आहे. माझे याच्या पहिल्याचे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये होते. तर मी पूर्ण चित्रपटसृष्टीची माहिती तुम्हाला थोडी थोडी करून सांगत आहे. योग्य माहिती, काही झटपट करायचं नाही आपल्याला, हे सर्व त्याच्यात आलेलं आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला एक मुद्दा सांगितला की चित्रपटसृष्टीची टी व्ही सिरियल असो, पिक्चर असो, सुरुवात त्याची होते प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. तर आपण आज माहिती पाहू प्री प्रोडक्शन म्हणजे काय. कोणते टी व्ही सिरियल राहो, पिक्चर राहो, कोणता स्टेज शो राहतं करण्यास पहिले. तर प्री प्रोडक्शन म्हणजे काय. तर सुरुवातीला एक प्रोड्युसर नियुक्त करायचा, तो प्रोडक्शन मॅनेजर नियुक्त करायचा. जर आपण स्वतः प्रोड्युसर आहोत किंवा दुसऱ्याचा पिक्चर बनवतो तर आपण प्रोड्युसर असतो. प्रोड्युसर नियुक्त केला जातो. प्रोडक्शन टीम असते, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, ती बनवली जाते. प्री प्रोडक्शनमध्ये फक्त एका प्री प्रोडक्शनमध्ये एवढं सर्व होत असते. त्याच्यानंतर एक डायरेक्टर नियुक्त केला जातो, त्याची एक टीम असते. त्याच्या सल्ल्याने मग ॲक्टर, ॲक्टरेस, कॅरेक्टर ॲक्टर्स, मग स्टोरीवर काम होते. पटकथा, स्टोरी, डायलॉग्स हे सर्व लिहिले जातात. त्याच्यानंतर गीत लिहिले जातात. त्याच्यानंतर गायक गायिका यांच्यासोबत करार होतो, मग रेकॉर्डिंग होते. त्यानंतर म्युझिक डायरेक्टरसोबत करार होतो. त्याच्यानंतर फाईट मास्टर, फाईटचे सीन वगैरेसाठी सेपरेट डायरेक्टर असतो. त्याच्यानंतर जर तुमची टी व्ही सिरियल आहे किंवा तुमचा पिक्चर जर ऐतिहासिक असेल किंवा धार्मिक असेल तर मग आर्ट डायरेक्टरची नियुक्ती करावी लागते. त्या काळच्या हिशोबाने तो सर्व तिथे सजावट करतो. त्याच्यानंतर सेट बनवावा लागतो. स्टुडिओ बुक करावे लागतात, बंगला, लोकेशन्स. आउटडोर जर शूटिंग असेल तर पोलीस परवानगी, नगर परिषदची परवानगी, त्याच्यानंतर पुरातत्व विभागाची परवानगी, जे संबंधित परवानगी असतात, एरोड्रोमची परवानगी, रेल्वे विभागाची परवानगी, हे सर्व करावं लागते. त्याच्यानंतर समोरचा भाग येतो कॅमेरामन, लाईट्स, ट्रॉली, इथपर्यंत की जेवणाचे कॅटरर्स बुक करणं, ॲक्ट्रेस येतील, टेक्निशियन येतील, त्यांच्या राहण्याचे लॉज, बोर्डिंग किंवा यांची काही अरेंजमेंट असेल ती, हे सर्व करावं लागते. गाड्या बुक करावं लागतात. घोडे, हत्ती, कुत्रा, बंदर, गधा, जे त्या सिरियलमध्ये किंवा शोमध्ये आहे ते सर्व करारबद्ध करावे लागतात. कायद्याने हे सर्व करावं लागते. त्याच्यानंतर ड्रेसेस, कोणता व्यक्ती काय ड्रेस घालेल याची एक लिस्ट असते आणि ड्रेसेस वगैरे सर्व करारबद्ध करावं लागतात. मेकअप मॅन आहे, हेअर ड्रेसर आहे, हे सर्व करारबद्ध करत आणावं लागते. याला 2-3 महिने लागतात, भरपूर पैसा असूनसुद्धा. आणि ह्या सर्व डेट्स मग घेतल्या, ॲक्टर लोकांच्या डेट्स, डायरेक्टरचे डेट्स, कॅरेक्टर ॲक्टरचे डेट, हे सर्व जुळवाजुळव करावे लागते. तेव्हा कुठे आपलं प्री प्रोडक्शन तयार होते. त्याच्यानंतर समोरची स्टेप येते प्रोडक्शन. ती आपण दुसऱ्या भागात बघू. याच्या व्यतिरिक्त भरपूर काही आहे, पण मी ते एवढं डिटेल सांगितलं नाही. ज्याला डिटेल पाहिजे त्यांनी मला मेसेज करावा, मी ते सांगेन. नमस्कार.